मंडळी, ओमराजे निंबाळकरांनी पक्ष सोडला हे लोकांना फारसं काही आवडलं नाही. भले त्यांनी लोकांसाठी जातोय असं सांगितलं असलं तरी आज धाराशिवच्या जनतेला एका अशा नेत्याची आठवण होतीये ज्यांनी कधी काळी निष्ठेसाठी या राज्याचं मुख्यमंत्री पद नाकारलं होतं. आणि दुर्दैव बघा, आज त्याच मातीतले नेते निधीच्या नावाखाली पक्षांतर करतायत. आज दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट बनत चाललेल्या निष्ठेची एक अशी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुम्हालाही कदाचित विश्वास बसणार नाही. कारण आजच्या राजकारणात हे अविश्वसनीय आहे. खरंच निष्ठा आणि तत्व काय असतात, त्यासाठी मुख्यमंत्री पदाला सुद्धा नाकारणारे हे नेते कोण, हे तुम्हाला आज सांगणार आहे. ओमराजे निंबाळकर धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांशी कनेक्ट असणारे नेते. ओमराजेंना कुणा सामान्य माणसानं अर्ध्या रात्री जरी फोन कॉल केला तरी ते कॉल घेणारे. तरी ओमराजे त्याची आपुलकीनं विचारपूस करणारे. ओमराजेंचा हा निर्णय काहींना रुचला, काहींना तो पचला, तर काहींनी त्याच्यावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा आहे धाराशिवच्या इतिहासाचा. ओमराजे ज्या धाराशिवच्या मातीतून येतात, त्या मातीनं महाराष्ट्राला एक असा सुपुत्र दिला ज्यानं सत्तेच्या राजकारणाला कधीच भीक घातली नाही. त्या नेत्याचं नाव होतं भाई उद्धवराव पाटील. भाई उद्धवराव पाटील हे धाराशिवचे नेते नव्हते. धाराशिवच्या इर्ले गावात जन्मलेलं ते एक लाल वादळ होतं. मराठवाडा मुक्ती संग्रामातला तो एक धगधगता निखारा होता. हैदराबादचा मुक्ती संग्राम हा मुस्लिमांच्या विरोधातला लढा नव्हता, हे छाती ठोकपणे पटवून देणारा हा माणूस. LLBचं शिक्षण घेतलेला हा तरुण थेट शेतकरी आणि कामगारांच्या लाल बावट्याखाली राजकारणात आला. 1958 साल उजाडलं. शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील मुंबई विधानसभेत चक्क राज्याचे विरोधी पक्ष नेते बनले. त्यावेळी समोर मुख्यमंत्री होते दिग्गज यशवंतराव चव्हाण. पण भाईंची ताकद एवढी होती, विधानसभेत भाई उद्धवराव जेव्हा बोलायला उभे राहायचे तेव्हा त्यांचं मुद्देसूद आणि अभ्यासू भाषण ऐकण्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण स्वतःची सगळी कामं सोडून आवर्जून उपस्थित राहायचे. यशवंतरावांनी त्यांच्या हयातीत कधीच भाई उद्धवरावांचं एकही भाषण चुकवलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शेकाप म्हणजे भाई उद्धवराव असा दरारा निर्माण झाला होता. आणि मग उजाडला 14 नोव्हेंबर 1962चा तो ऐतिहासिक दिवस. चीनसोबतच्या युद्धानं देशावर संकट आलं. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्री बनवून तातडीनं दिल्लीला बोलवलं. आता सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला, यशवंतरावांच्या नंतर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? काँग्रेसमध्ये वसंतराव नाईक हे सगळ्यात ज्येष्ठ नेते, त्यामुळे मुख्यमंत्री पद त्यांनाच मिळेल अशी सगळीकडे हवा होती. पण यशवंतरावांच्या मनात भलतंच काहीतरी होतं. यशवंतरावांना मुख्यमंत्री सत्ताधारी काँग्रेसचा नाही, तर थेट विरोधी पक्षात असणाऱ्या भाई उद्धवराव पाटलांना त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं. विरोधी पक्ष नेत्यालाच थेट मुख्यमंत्री पद द्यायचं होतं. होय, एका कट्टर विरोधी पक्ष नेत्याला थेट राज्याचं नेतृत्व देण्याची ती ऑफर होती. भाईंना मुख्यमंत्री पदावर बसवण्याची जबाबदारी यशवंतरावांनी तत्कालीन खासदार रामराव आवरगावकर यांच्यावर सोपवली. रामराव ठरल्याप्रमाणे भाईंच्या घरी पोहोचले. चहापाणी झालं आणि विषयाला सुरुवात सुद्धा झाली. रामराव अत्यंत गंभीरपणे म्हणाले, भाई, यशवंतरावांनंतर राज्याचं काय हा प्रश्न खुद्द चव्हाण साहेबांना पडलाय आणि त्यांच्या मते त्यांच्यानंतर या राज्याला सांभाळणारं एकमेव सक्षम नेतृत्व फक्त आणि फक्त तुम्ही आहात. चव्हाण साहेबांचा तुम्हाला निरोप आहे की तुम्ही फक्त काँग्रेसमध्ये यावं आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारावं. विचार करा, थेट मुख्यमंत्री पद राज्याचं. आजचा एखादा निधीसाठी रडणारा नेता असता तर त्यानं एका सेकंदात स्वतःचा पक्ष, स्वतःची तत्व सगळी चुलीत घातली असती आणि ते मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात घातली असती. पण भाई त्यातले नव्हते. भाईंनी त्या प्रस्तावावर काय उत्तर दिलं माहितीये? भाईंचं तेव्हा जे उत्तर होतं
ते महाराष्ट्राच्या इतिहासात कायमचं सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं. रामराव, तुम्ही देऊ केलेला हा मोठा सन्मान मी अजिबात स्वीकारू शकत नाहीये. कारण मी डाव्या चळवळीचं राजकारण करणारा माणूस आहे. मला सत्तेचा कुठलाही मोह नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, या शेतकरी आणि कामगारांच्या लाल झेंड्यातच माझं पार्थिव गुंडाळलं जाणार आहे. भाईंनी अक्षरशः सत्तेला लाथ मारली. हे उत्तर ऐकून यशवंतराव चव्हाणांना राजकारणी म्हणून कदाचित वाईट वाटलंही असेल. पण आपण एका सच्च्या नेत्यावर विश्वास टाकल्याचं समाधानही त्यांना नक्की वाटलं असेल. पुढे भाई उद्धवराव खासदार झाले. त्यांनी आयुष्यभर डाव्या पक्षाचं राजकारण केलं आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे त्यांचं पार्थिव खऱ्या अर्थानं लाल झेंड्यात गुंडाळलं गेलं. कट टू आजची परिस्थिती. आज एका बाजूला धाराशिवचे सुपुत्र भाई उद्धवराव पाटील आहेत, ज्यांनी स्वतःच्या विचारांसाठी आणि पक्ष निष्ठेच्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर पाणी सोडलं एका सेकंदात. आणि दुसऱ्या बाजूला त्याच धाराशिवचे नेते ओमराजे निंबाळकर आहेत, ज्यांनी केवळ निधीच्या कारणासाठी आपला पक्ष सोडून सत्तेचा रस्ता धरला. माती तीच आहे, पण नेत्यांचे विचार कसे बदललेत बघा. विकास करायचा आहे, निधी मिळत नाहीये असं म्हणणाऱ्या खासदारांनी मिळालेला निधी किती वापरला हेही आता अख्ख्या महाराष्ट्राला लपून राहिलेलं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, निधी मिळत नाही या एका कारणासाठी जर देशातले आणि राज्यातले सगळे विरोधी पक्षातले नेते, आमदार, खासदार सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जाऊन बसले, तर मग या देशात विरोधी पक्ष नावाचा प्रकार फक्त पुस्तकात उरू शकतो, नागरिक शास्त्रात. याचा विचार या नेत्यांनी करायला हवा का? मतदार म्हणून आज प्रत्येक माणूस हाच प्रश्न विचारतोय. आम्ही तुम्हाला जे मत दिलं त्या मताची काही किंमत आहे की नाहीये? याचं उत्तर नेते काय देतील हाच सवाल आहे. पण बघा, इतिहासामध्ये तत्वानं जगणाऱ्या माणसांचं नाव आज इतक्या वर्षानंतर सुद्धा किती सन्मानानं निघतं. कारण आजही या जगामध्ये तत्व, निष्ठा या सगळ्या गोष्टींना तितकीच किंमत आहे. सामान्य माणसाच्या मनात आजही त्या गोष्टींना तितकाच सन्मान आहे. म्हणून आज इतक्या सन्मानानं मी त्यांची गोष्ट तुम्हाला सांगितली. ते टिकावं म्हणून. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. धन्यवाद.